नमस्कार, मी भारती मस्के. मी काउन्सिलर आहे महिला समुपदेशन केंद्र, शहर पोलीस स्टेशन भुसावळ, महिला बाल विकास विभागांतर्गत. तर शासनाचा जो परिपत्रक आलेला आहे मिशन शक्ती केंद्र शासनाचं, हे जे परिपत्रकनुसार मिशन शक्तीच्या योजनेनुसार 100 दिवसांचा जनजागृतीपर कार्यक्रम राबवले जाणार आहे. तर आम्ही काउन्सिलर म्हणून आमच्यावर देखील ही जबाबदारी देण्यात आलेली आहे. आमचा हा पहिलाच कार्यक्रम घेण्यात आला ग्रामीण रुग्णालय वरणगाव येथे. तर आमच्या कार्यक्रमाचा विषय असा होता की PCPNDT ॲक्ट ह्या विषयावरती जनजागृती, त्याचप्रमाणे स्त्री भ्रूण हत्या कशी थांबली पाहिजे, त्याचप्रमाणे बेटी बचाव बेटी पढाओ या संदर्भात स्त्री जन्माचे स्वागत करूया या विषयांवरती, त्याचप्रमाणे डोमेस्टिक व्हायलन्स या विषयांवरती आम्ही इथे आत्ताच प्रोग्राम घेतला. आणि सदरच्या ह्या कार्यक्रमासाठी आम्हाला अमूल्य असा वेळ मेडिकल ऑफिसर, त्यांचं पूर्ण स्टाफ, नर्सेस, नंतर कर्मचारी वर्ग यांनी वेळ दिला आम्हाला. त्याचप्रमाणे वरणगावचे जे नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष सुनील काळे सर यांनी देखील वेळ काढून वेळ दिला. त्याचप्रमाणे मेडिकल ऑफिसर साहेबांनी देखील मार्गदर्शन केले. मी स्वतः मार्गदर्शन करून, माझे मैत्रिणी आहेत निरंजना तायडे आहेत, यांनी देखील मार्गदर्शन केलं बेटी बचाव बेटी पढाओ याशिवाय. त्यानंतर सविता माळी मॅडम यांनी कार्यक्रमचे आयोजन केले व त्यांनी देखील त्यांचे मनोगत व्यक्त करून शासनाची जी योजना आहे बालसंगोपन योजनेची देखील माहिती येथे देण्यात आली. आणि सर्व माझ्या मैत्रिणी आहेत, सर्वांचे सहकार्य लाभले. त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. या कार्यक्रमाची जनजागृती होऊन स्त्री भ्रूण हत्या थांबली पाहिजे. आमच्या या कार्यक्रमाचा मेन उद्देश हा होता की आमच्या हे जनजागृती आमची सत्कारने लागले पाहिजे. आम्ही जो कार्यक्रम घेतला ते आमच्या महिलांना, नारी शक्तीला जिवंत ठेवलं पाहिजे आणि उच्च स्तरावरती जे गौरव केला जातो तो कायम राहिला पाहिजे आणि आमची नारी शक्ती पुढे गेली पाहिजे. त्यासाठी आम्ही हा कार्यक्रम राबवलेला.